मालेगाव विश्रामगृह येथे सर्व दिव्यांग बांधव व विधवा आणि परित्यक्त्या महिलांना अनेक योजनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालेगाव तालुका माननीय अध्यक्ष गजानन पाटील कुटे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शन करण्यात आले। मालेगाव विश्रामगृह येथे गरजू दिव्यांग व विधवा परित्यक्त्या यांना त्यांच्या योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन अमोल जाधव DIF सल्लागार मालेगाव तालुका व सतीश इंगळे उपजीविका सल्लागार उपतालुका अध्यक्ष मालेगाव यांनी मार्गदर्शन केले असून जे दिव्यांगांना घरकुल पात्र यादीमध्ये नाव आहे मात्र त्यांच्याकडे स्वतःची जागा नसल्यामुळे दिव्यांग बांधव घरकुलच्या लाभापासून वंचित असल्यामुळे लाभ घ्यायचा तर कसा घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला असून या सर्व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गट विकास अधिकारी यांना व दंडाधिकारी यांना निवेदन देऊन दिव्यांगांना जागा उपलब्ध करून द्या असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात येणार असून सर्व दिव्यांग बांधव आणि तारीख निश्चित झाल्यावर सर्वांनी हजर राहावे ही विनंती। यावेळी किशोर जोगदंड, दत्तात्रय भगत, माणिक जोगदंड, नारायण सरकटे, नारायण चव्हाण, सुभाष शेंडगे, राजेश पवार, फुलवंती भोसले, नथू साखरे, सागर मोरे, अजन रमेश शिंदे, सविता कंकाळ, आकाश सावडे, अमोल वानखेडे, गजानन देशमुख, ओंकार देवडे इत्यादी उपस्थित होते। कॅमेरामॅन मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगळे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।